यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। पंचायत समितीच्या नरेगा विभागात लाच मागण्याचे प्रकार सुरूच। फेटरी येथील उपसरपंचाची BDOकडे तक्रार। दिग्रस पंचायत समितीमध्ये खाबुगिरीचे कळस गाठला असून कोणतेही काम पैशाशिवाय होत नसल्याने गोरगरीब लाभार्थी जनसामान्यांना त्रास होत आहे। BDOचा वचक न राहिल्याने पंचायत समितीमध्ये नरेगा विभागाची अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत असून शेतकऱ्यांची विहीर मंजूर करण्यासाठी APO यांना 10,000ची लाच मागितल्याची फेटरी येथील उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचन करून उत्पन्न वाढवावे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजना आपल्या दिग्रस दारवा नेर मतदारसंघामध्ये खेचून आणली असून आपल्या मतदारसंघातील कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा असे असताना शासनाने मागील त्याला विहीर द्यायचे ठरवले आहे। त्याच अनुषंगाने फेटरी येथील एका शेतकऱ्याने सिंचन विहिरीसाठी अर्ज दाखल केला होता। पंचायत समिती नरेगा विभागातील APO यांनी विहीर मंजूर करण्यासाठी 10,000 रुपये द्या, नाहीतर आमची विहीर मंजूर होणार नाही, अन्यथा तुम्ही BDOला भेटा किंवा मंत्री संजय राठोड यांना भेटा। माझी तक्रार तुम्ही कुठेही करा, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, अशा उद्धट शब्दात बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याचे गोरगरीब लाभार्थ्यांनी जावं तरी कोणाकडे, असा संतप्त सवाल दिग्रस पंचायत समितीतील गटविकास अधिकारी रमेश खारोड यांनी दिनांक 10/12/2024 रोजी तक्रार दिली असून अशा लाचखोर व मुजोर APO लिपिकावर कारवाई करून गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे। MH29 मीडियासाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस।